सगळं काय तुम्ही घर सोडून जाताय? हो मॅडम. का? तसं काही कारण नाही आहे, पण मित्र होत ना, तरी खरं कारण सांगणार नाहीस मला? तसं काहीच नाही, खरंच सांगतोय मी तुम्हाला. मला माहिती आहे खरं कारण काय. माझ्यामुळे तुम्हाला घर सोडून जावे लागते. तुझ्या आणि स्वीटीच्या भांडणाबद्दल सानिकाने सांगितलं मला सगळं. अरे मी हरले तर तू घर सोडून जाशील अशी पैस लावायची काय गरज होती तुला? नाही नाही, हे सगळं माझ्यामुळे होतंय ना. मग आता नवीन घर सुद्धा मीच तुम्हाला बघून देणार. काय? खरं का काय? भाई एकदम येळेवर आलीस बघ श्रावणी. म्हणजे आम्ही आता तोच विचार करत होतो का आता एवढं सगळं सामान घेऊन जायचं कुठं. त्याने जरा गप बसतेस का मॅडम? हे बघा, आधीच तुमच्या आयुष्यात एवढ्या अडचणी आहेत. आता माझ्या अडचणीत पडून तुमची अडचण नका वाढू. मी काय ना काहीतरी करतो, तुम्ही निश्चिंत राहा. काय निश्चिंत रे? आणि तू काय करणार आहेस? शुभ, आज तू माझं इतकं महत्वाचं काम केलंस, मी इतकंही नाही करू शकत का तुझ्यासाठी? अहो मॅडम, ते माझं कामच आहे. अहो त्याचा मोबदला मिळतो मला. शुभू, तू काय फक्त तुझं काम करत नाहीस दरवेळेला, कायम माझ्या मदतीला धावून येतोस. स्वतःचा कधीच विचार करत नाहीस. माझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार असतोस. आणि आज मला तुझी मदत करायची संधी मिळते तर तू ती नाकारतोयस. नाही नाही, हे बघ, मी मदत करणारच आहे. मॅडम प्लीज ऐका. ती स्वीटी तुम्हाला माहिती आहे, ती आधीच तुमच्यावर चिडली आहे. आता नवीन रोष वाढवून नका घेऊ तिचा तुम्ही. प्लीज ऐका. शुभू, अरे मॅडम खरंच सांगतोय, ऐका. मी नवीन घर बघतोय आमच्यासाठी. अहो सगळं व्यवस्थित करणार मी, खरंच सांगतोय. तुम्ही नका यात पडू. मॅडम घ्या. अरे शुभ, ती करत होती मदत तर करू द्यायची होती ना. कुठे जाणार होता आता आपण? तायडे, आई, अण्णा, चला आवरा पटपट, आपल्याला निघायला पाहिजे. हो ते काय चाललंय बाई? सानू, या बारणा व्यवस्थित ठेव. हे धर. शिस्तात ठेवा. तो घेऊन जाईल ते आपलं नवीन घर. आई, अण्णा, सगळं घेतलं ना? वय, हा. जरा थांबा. अहो, अंबाबाईचा फोटो राहिला होता. ही तुझ्या घराची किल्ली. अण्णा, सानू, चला बसा. अरे पण कुठं जायचं? आई, पहिला इथनं निघूयात, पुढचं बघूत नंतर. मी हाय ना. चला चल. थांबा. मम्मी इथं का आली आहे? काय करायला ही? तुम्ही इथून कुठं बी जायचं नाही. मम्मी, अगं काय करायलास? अगं जाऊ दे की त्यासनी. मम्मी, मम्मी, काय केलंस तू मम्मी? इतर वेळेस जेव्हा ते लोक भाडं देत नाही तेव्हा तर किरकिर करत असतीस माझ्या मागं, शिव्या देत असतीस त्यासनी. आता का तुला त्यांचा इतका पुळका आलाय? स्वीटे, तुझं काय चाललंय ना हे कळतंय मला. काय चाललंय माझं? त्या श्रावणीचा समदाराक तू शुभवर काढतेस, कळतंय का? होय, येतो मला त्या श्रावणीचा राग. नाही आवडत मला ती. जर शुभू माझ्यावर प्रेम करू शकत नाही ना तर त्याला आपल्या घरात राहायचा काय पण अधिकार नाहीये. स्वीटे, असं प्रेमवर बडून मिळत नाही अगं. मला तसलं काय पण ऐकायचं नाहीये मम्मी. मला एक सांग, तू का थांबवलं त्यासनी? मी बघत होतो ना
समज? अगं त्या श्रावणीने ना 2 वर्षाचं भाडं ऍडव्हान्स मध्ये दिलंय. काय? आणि असं फायदा होत असताना पैशाला लात मारू म्हणतेस होय? मम्मी मम्मी का असं करायलीस तू? तू तू पैशांसाठी झुकलीस? अगं समजा जग झुकतंय का पैशामुळं? मला हे अजिबात आवडलेलं नाही हं, मम्मी. का केलंस तू असं? आणि मला सांग, ती श्रावणी आपले भाडेकरू आहे, का घेतलेस तू तिच्याकडून पैसे? तू एक काम कर, तू तू तिला परत देऊन टाक पैसे. नाही, मी नाही करणार. अगं मम्मी, असं का करायलास तू? मम्मी, तुला मी महत्वाची आहे का नाही? अगं तू हायच महत्वाची, पण अशी चालून आलेली लक्ष्मी लाताडू म्हणतेस होय? मम्मी मम्मी ऐक बघ स्वीटे, तू यात पडायचं नाहीस, काय बी बोलायचं नाहीस. मला पैसा महत्वाचा आहे. शुभू आणि शुभूची फॅमिली हिथंच राहणार आणि हा माझा निर्णय आहे, समजलं? मम्मी मम्मी, श्रावणीला तर मी सोडतच नसतो.